आणि आता पुढची बातमी आहे। रामनवमी निमित्ताने शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साई चरणी भरभरून दान दिलंय। 9 ते 11 एप्रिल या 3 दिवसांच्या कालावधीत 3.25 लाख भक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि या भाविकांनी साई चरणी 4,57 लाखांचं दान अर्पण केलंय। यात दानपेटी, ऑनलाईन देणगी आणि सोन्या चांदीच्या दानाचा समावेश आहे। या कालावधीत 1,66,000 भक्तांनी प्रसादालयात प्रसादाचा लाभ घेतला। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या सोबत आहेत, थेट जाऊयात। हरीश, शिर्डीमध्ये रामनवमी आणि या उत्सवामध्ये नेहमीच भक्तांची मोठी गर्दी असते। गेली 2 वर्ष वगळता यंदा भाविकांना मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये यायला मिळालं। काय त्याचे परिणाम दिसतायत? नक्कीच श्वेता, आपण जर बघितलं तर 2 वर्षांमध्ये अनेकदा मंदिर बंद होतं, त्यामुळं सगळं इथलं शिर्डीचं जे अर्थचक्र आहे हे थांबलेलं होतं। मात्र आता गुढीपाडव्यापासून निर्बंधमुक्त सगळा महाराष्ट्र झाल्यानंतर भाविकांना शिर्डीमध्ये येण्यास आता कोणतेही निर्बंध नाही। आपण जर बघितलं तर अगोदर फक्त मर्यादित भक्तांना दर्शन दिलं जात होतं, भोजन प्रसाद मिळत नव्हता, लाडू प्रसाद मिळत नव्हता। आता मात्र गुढीपाडव्यापासून गर्दी व्हायला सुरुवात झालेली आणि 3 दिवस आता रामनवमी उत्सव जो साजरा केला गेला 9 ते 11 तारखेपर्यंत, या 3 दिवसामध्ये जवळपास 3 लाख भाविक या शिर्डीमध्ये दाखल झालेले होते आणि भाविक आले आणि त्यांनी दानपेटीमध्ये भरभरून दान देखील दिलंय। ते आकडा जर आपण बघितलं तर 3 दिवसामध्ये जवळपास 4,57 रुपये बाबांच्या या दानपेटीमध्ये जमा झालेले आहेत। आणि दुसरीकडे शिर्डीतले जे व्यवसायाची गाडी ठप्प झालेली होती त्याला देखील चालना मिळताना दिसते। आता सुद्धा शिर्डीमध्ये मोठी गर्दी होताना दिसते। काल बाबासाहेबांची जयंती होती, आज गुड फ्रायडे आहे, शनिवार रविवार असं सलग सुट्ट्या आल्यात, त्यामुळं शिर्डीमध्ये आजही मोठी गर्दी आहे, भक्तांचं ओघ सुरू आहे। शिर्डीचं अर्थचक्र कुठेतरी फिरायला लागलंय। आपल्यासोबत इथले काही व्यावसायिक देखील आहेत। शिर्डीतलं जे अर्थचक्र ठप्प झालेलं होतं, आता गर्दी वाढते, तर काय त्याचा परिणाम देखील होतोय आणि शिर्डीकरांची काय भावना? खऱ्या अर्थानं गेले 20 महिन्यापासून मंदिर बंद असल्यामुळं शिर्डीचं अर्थकारण पूर्णतः बंद होतं। गेले 500 कोटीच्या आसपास एवढं नुकसान शिर्डीकरांचं झालं होतं। त्यात मग बँकेचे कर्ज असतील, हे सर्व व्याप लोकांच्या मागे सुरू झाले होते। पण बाबांच्या कृपेने आणि कृपाशीर्वादाने शिर्डी परत नव्याने सुरू झाली। आज सुद्धा जवळपास 50,000पेक्षा जास्त भाविक या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थानं आता परत शिर्डीकरांची गाडी रुळावर येताना या निमित्ताने दिसते आणि कर्ज वगैरे ते सगळ्या गोष्टींना लोक सामोरे जात आहेत तिथले। श्वेता, आपण जर बघितलं तर शिर्डीकरांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण आहे, कारण सगळेजण आर्थिक संकटात आलेले होते, कर्जबाजारी झालेले आहेत। आता भक्तांची गर्दी वाढली आहे, त्यामुळे व्यवसाय सुरू झाले, चालना मिळते। साईबाबा संस्थांचे देखील अनेक जे प्रोजेक्ट आहेत हे ठप्प झालेले होते, आता पैशांचा ओघ सुरू झालाय, भाविकांचा ओघ सुरू झालाय, त्यामुळे शिर्डीचं अर्थचक्र पुन्हा एकदा रुळावर येताना दिसतंय। श्वेता, हरीश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।